माहिती देत आहोत. 2004 सालापासून दोन्ही राष्ट्रीय सण मोठ्या दिमाखाने साजरे केले जातात. 2004 सालापासून ही गौरवाची बात आहे, कधीही खंड पडला नाही. आणि या विषयाशी अनुसरून सांगण्याचं तात्पर्य एवढंच की तो गौरव आहे एक प्रकारचा आपल्या संस्थेचा, आपल्या संकुलाचा आणि बरोबर असलेल्या आपल्या श्री गणपती कायाचा देखील. कारण इथे वास्तू धार्मिक असल्यामुळे त्याचं पावित्र्य राखणं समाजाच्या एकत्रितपणाला मदत करते. अजून एक गोष्ट नमूद करावी वाटते, सतत योगायोगाने प्रत्येक कार्यक्रमासाठी सकाळी म्हणजे की मला एक बोलून घेतात मी येतच होतो. ध्वजवंदन बरेच नॉर्म्स आलेले आहेत राष्ट्रीय सणाच्या देखील. आपल्याकडे मर्यादा असतात, आपल्याला जे सीमित जागा असतात त्याप्रमाणे आपण जास्तीत जास्त जागेवर जाण्याचा प्रयत्न करत आहोत. आजच्या या ध्वजवंदनासाठी आपल्याच संकुलाचे सर्वांना परिचित झालेले चौधरी साहेब यांचे आहेत. भारतीय वायुसेनेमध्ये त्यांनी सेवा करून आपल्या रिटायरमेंट लाईफमध्ये त्यांनी इथे वास्तू घेतली जेविंगमध्ये. चौधरी साहेबांना मी विनंती करतो, त्यांनी 2:25 वेळ आहे. आता त्यांच्या हस्ते भारत मातेचं त्यांना पूजन होईल.
पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। हाथ नीचे, परेड विश्राम। नमस्कार सर्वांना। आज आपण भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत आणि त्यानिमित्ताने माझ्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा प्रजासत्ताक दिनाच्या। आणि नेहमीप्रमाणेच आपण दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी सण साजरा करतो। तसेच आपला वरदविनायक मंडळाचा पण कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, पूजा वगैरे असते आणि खूप चांगलं वाटतं दरवर्षी हे कार्यक्रम झाला। सर्वांचे त्याबद्दल खूप खूप आभार। देश हमारा भारत माँ का रूप निराला, 3 रंग का झंडा प्यारा, आसमान में सबसे न्यारा, केसरिया है शान हमारी, सफ़ेद चांदी की पहचान हमारी, हरा रंग है देश की हरियाली, चक्र से आती है खुशहाली, हम बच्चे हैं इसके तारे, जय हिंद बोले हम सब सारे, जय हिंद। थैंक यू। भारत देश प्रगतीपथावर आहे याचं मी तुम्हाला एकच उदाहरण देऊ इच्छितो। भारताची अर्थव्यवस्था यावर्षी 5व्या क्रमांकावरनं 4थ्या क्रमांकावर आलेली आहे। जपान सारख्या देशाला आपण ओलांडून आपण आज 4थ्या क्रमांकावर आलेलो आहोत। आपल्या पुढे फक्त 3च देश आहेत, अमेरिका, चीन आणि जर्मनी। आत्मनिर्भर भारत याचं हे अतिशय उत्कृष्ट उदाहरण आहे आणि आशा करूया की आपण लवकरच 3ऱ्या क्रमांकावर पोहोचू। धन्यवाद। धन्यवाद। ह्याच्या मागची मूळ स्वरूप कधी कधी आपल्याला विस्मरणात जातं, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असल्यामुळे, आपलं काम व्यस्त असल्यामुळे। पण हा देश कसा सावरला जातो, कुठे काय असतं, ह्या सर्व कल्पना आता बऱ्याच लोकांना कळत आहेत सध्या। हा भव्य सोहळा आज प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर सुरू होतच आहे। सशस्त्र सेना दल, भारतीय वायुसेना, भूदल आणि नौसेना आणि तसंच सीमा सुरक्षा बल हे संपूर्ण जागरूकपणे असतं, देश आणि देश सीमेचे संरक्षण करत असतात। त्यांना आपण कदापि विसरू शकत नाही आणि आपण त्यांनी विस्मरणात ठेवूया। परवाच झालेलं सिंदूर ऑपरेशन, त्यामध्ये त्यांची कर्तव्य आणि त्यांनी बजावलेली कामगिरी याचा खरोखरच पूर्ण जगाला अभिमान वाटतो। तर आता कार्यक्रमाच्या सांगता होण्याच्या पूर्वी आपल्या संकुलातील मंदार जोशी आज देशभक्तीवर माहोल वातावरण करण्यासाठी येत आहे। त्यांच्या हाती मी मायक्रोफोन देतो। धन्यवाद। बलसागर भारत हो, बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो। बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो। हे कंकण करी बांधिले, जनसेवे जीवन दिधले। राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्धवरायाला हो।
बलसागर भारत हो हातात हात घेऊन हृदयास हृदय जोडून ऐक्याचा मंत्र जपून या कार्य करायाला हो बलसागर भारत हो या उठा करू हो श्रद्धा संपादू दिव्य पुरुषार्थ हे जीवन ना तरी व्यर्थ हे जीवन ना तरी व्यर्थ भाग्य सूर्य तळपत राहो बलसागर भारत हो ही माय थोर होईला वैभवे दिव्य शोभेला जगतास शांती देईला तो सोन्याचा दिन येवो बलसागर भारत हो बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो जय हिंद। धन्यवाद। अपने इतिहास में जरूर जज्बात रहा नाना साहब पेशवे, झांसी की रानी, और ये संपत चुनाव करते करते ये लहूलुहान होने वाली बात आज़ादी के तख्तों पर ले जाने के लिए सबसे भी स्वतः अपने राष्ट्र के राष्ट्रपिता महात्मा गांधी जी का भी बड़ा योगदान था। पर केवल अहिंसा से ये आज़ादी नहीं मिली, ये स्वतंत्रता नहीं मिली, ये सबको मालूम है। उसी के लिए आगे नेतृत्व करने के पूरे तीनों धर्म में 23 तारीख को ही नेताजी सुभाष चंद्र बोस की जयंती मनाई गई। आज़ाद हिंद की कल्पना उन्होंने रचाई। भारत देश से बाहर होकर भी, जैसे अभी अभिषेक ने उल्लेख किया था, जापान को भी पढ़कर, लेकिन उस वक्त जापान की सहायता से आज़ाद हिंद सेना बनाई गई थी।